नमस्कार मंडळी, आज आपण रोजच्या स्वयंपाकामधील एक भाजीचा प्रकार बघणार आहोत. तर इथे मी कढई गरम केली, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घेतले 2 ते 3 पळ्या, जिरे मोहरीची फोडणी दिलेली, हिंग टाकलेलं आहे, तसंच ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे आणि मी इथे 5 ते 6 ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची चिरून त्यामध्ये फोडणीमध्ये टाकलेले आहे. तेलामध्ये 2 मिनटं परतवून घ्यायचं. त्यानंतर तेलामध्ये आपण हळद, तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. मी ते अर्धा टीस्पून हळद आणि 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट टाकले. ते व्यवस्थित परतवून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा 2 मिनटासाठी त्याला वाफ भरू द्यायची. वाफ भरल्यानंतर काय करायचं, त्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे. तर ताटावरती तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा ठेवू शकता, जेणेकरून ती वाफेने भाजीला ओलावा येईल. तर आता इथे बेसन पीठ टाकायचं आहे. 2 टेबलस्पून सुरुवातीला मी बेसन पीठ टाकते. इथे आपण असं थोडंच बेसन पीठ आवश्यकतेनुसार टाकायचं आहे. 2 टेबलस्पून बेसन पीठ टाकलेले, पुन्हा झाकण लावले, वाफ भरू दिलेली आहे. त्यावरती तुम्ही ताटावरती पाणी ठेवू शकतात. 2 ते 3 मिनटासाठी मंद गॅसवरती वाफ भरल्यानंतर बेसन पीठ भाजीच्या ओलाव्याने व्यवस्थित असं शिजून येतं. तर पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा आवश्यकता वाटल्यास त्यामध्ये तुम्ही बेसन पीठ टाकू शकतात आणि थोडंसं तेलाचा वापर थोडा जास्त करायचा आहे. बेसन पीठ आहे आणि पाणी आपण इथे जास्त वापरणार नाही आहोत. तर बेसन पीठ पुन्हा थोडंसं आवश्यकतेनुसार टाकायचं. पुन्हा त्याला छान अशी वाफ भरू द्यायची आणि वाफ भरल्यानंतर पुन्हा झाकण काढून पुन्हा ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये. तर भाजी छान अशी मिळून येईल, एकजीव होईल, अशा पद्धतीने छान असं बेसन म्हणजे चण्याचं पीठ छान शिजू द्यायचं. मीठ चाखून बघायचं, कारण की आपण सुरुवातीला थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि बेसन पीठ वाढवलेलं आहे, पण शिमला मिरची ही शिजून थोडीशी कमी होते त्यानुसार. तर आता त्यामध्ये आपण आवश्यकता वाटल्यास पाण्याचा शिपकासुद्धा मारू शकतो आणि थोडी मग कोथिंबीर टाकायची. पुन्हा भाजी मिक्स करायची आणि छान अशी मंद गॅसवरती शिजू द्यायची. अशी छान पीठ पेरून भाजी तयार होते. याला पीठ पेरलेली भाजी म्हणतात. तर ही अशा प्रकारच्या भाज्या आहेत तुम्ही गिलकं, दोडकं, मेथीची भाजी, पालकाची भाजी अशी पीठ पेरून बनवू शकतात. त्यात आपण इथे शिमला मिरचीची भाजी बनवली. ते थोडंसं तेलाचा वापर जास्तच करायचा आणि पोळीबरोबर छान लागते किंवा तुम्ही वरण भाताबरोबर सुद्धा ती तोंडी लावायला ही भाजी खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करू शकतात. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर तुम्ही नक्की शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.